दिवाळी फराळ स्पेशल आज आपला हा 12व्या क्रमांकाचा पदार्थ आहे आणि त्यामध्ये छान असा हा भाजक्या पोह्याचा चिवडा केलेला आहे। छान कुरकुरीत झालेला आहे, त्याचबरोबर रंग परफेक्ट आलेला आहे आणि चिवडा चवीला अतिशय छान असा झालेला आहे। थोडासा पुणेरी टाईप केलेला असल्यामुळे थोडासा झणझणीत असतो, त्याचबरोबर थोडीशी गोड चव देखील या चिवड्यामध्ये असते। परफेक्ट या ठिकाणी हा चिवडा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। त्याचबरोबर दिवाळी फराळाची सिरीज आपण गेले 10 ते 12 दिवसापासून अरेंज केलेली आहे। दररोज दुपारी 12 वाजता एक नवीन पदार्थ पाहत आहोत आणि इथून पुढे देखील आणखीन 5 ते 6 दिवस आपण ही सिरीज अशीच चालू ठेवणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर या सर्व रेसिपीज शिकायच्या असतील तर कविताज किचनला या रेसिपीच्या व्हिडिओ खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा। त्यासाठी वरील व्हिडिओ मी दिलेलीच आहे, त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्यामुळे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। दिवाळी फराळातील आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी हे भाजके पोहे अर्धा किलो घेतले। हे बा अशा पद्धतीचे थोडेसे खरबुडे असे हे भाजके पोहे असतात। हे पोहे आपल्याला छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यासाठी मोठी छिद्र असलेली छान चाळणीचा वापर करायचा आणि त्यामध्ये हे सर्व पोहे टाकून व्यवस्थित अशी चाळून घ्यायची। त्यामधील जी डस्ट असते ना ती सर्व डस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर त्यामध्ये काही कचरा असेल किंवा खराब पोहे असतील ते सर्व तुम्हाला काढून हे पोहे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे। हे पहा, यामध्ये डस्ट आहे ती सर्व डस्ट या ठिकाणी निघून जाणार आहे। त्याचबरोबर एका ताटामध्ये घेऊन थोडे थोडे करून छान असे हे पोहे मी निसून देखील घेणार आहे। अशा पद्धतीने हे पोहे तुम्हाला व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायचे। सर्व पोहे या ठिकाणी चाळून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता एवढी डस्ट या ठिकाणी निघलेली आहे। पोहे तयार आहे, या ठिकाणी मी ते निसून देखील घेतलेले आहे। आता अगदी जाड तळ असलेली कढाई घ्यायची, अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी पोहे टाकायचे आणि एकसारखे हलवत या ठिकाणी हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता पोहे कुरकुरीत झाले की नाही हे कसं लक्षात घ्यायचं, थोडे पोहे आपण हातावर घ्यायचे, छान असे चुरगळून पाहायचे, त्यामधील छान असा पोह्याचा भुगा झाला की समजून घ्यायचं पोहे छान असे आपले झाले। हे पहा, अजूनही पोह्याचा भुगा होत नाही म्हणजे पोहे अजून कुरकुरीत झाले नाही। साधारणतः पोहे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, कारण आपल्याला ते मंद गॅसवर भाजायचे आहे। कढई छान अशी गरम करून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने छान असा भुगा झाला की पोहे भाजून झाले असे समजायचे। अशाच पद्धतीने सर्व पोहे आपण भाजून घेणार आहोत। सर्व पोहे कुरकुरीत करून घ्यायचे म्हणजे चिवडा संपेपर्यंत छान असा कुरकुरीत राहतो। हे पहा, सर्व पोहे या ठिकाणी भाजून झालेले आहे। आपण ते सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले। आता पोह्यासाठी ज्या सर्व जिन्नस लागणार आहे त्या तळून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं, त्यामध्ये शेंगदाणे टाकले। आता यामध्ये वापरलेल्या सर्व जिन्नस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाणही कमी अधिक करू शकता। या ठिकाणी साधारणतः 1 वाटी होईल एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर प्रत्येक जिन्नस छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची। हे पहा, शेंगदाणे हलकेशी फुटलेले आहे म्हणजेच आपले शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहे। खूप जास्तही तळायचे नाही, हलकासा सोनेरी रंग आला की हे काढून घ्यायचं आणि तळताना तुम्हाला मंद ते मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहे, गॅस मोठा करायचा नाही। हे पहा, मंद आचेवर तळल्यामुळे छान कुरकुरीतपणा या सर्व जिन्नसमध्ये येतो। अशाच पद्धतीने काजू बदाम देखील व्यवस्थित असे मी या ठिकाणी तळून घेत आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कोणत्या जिन्नस यामध्ये ॲड करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। त्याचबरोबर सर्व साहित्याचं प्रमाण देखील तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। त्यानंतर स्लाइस केलेलं खोबरं देखील छान असं लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे। खूप जास्तही लालसर रंग करायचा नाही, हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं, कारण मंद गॅसवर आपण हे तळून घेत आहोत, त्यामुळे कुरकुरीतपणा हा छान असा आलेलाच असतो। त्यानंतर सर्वात शेवटी आपण कढीपत्ता देखील छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। हे पहा, सर्व जिन्नस आपल्या छान अशा तळून झालेले आहे। आता कढईमधील जे तेल आहे ते काढून घेणार आहोत। थोडंसं तेल आपल्याला ठेवायचं आहे, त्यामध्ये टाकूया कलर असलेली छान अशी लाल मिरची बेडगी पावडर, जिरं टाकलेलं आहे, पांढरे तीळ टाकायचे असेल तरी देखील टाकू शकता। त्यानंतर चिवड्यासाठीचा जो मसाला आहे तो या अगोदर आपण जी व्हिडिओ बघितली होती चिवड्याची त्यामध्ये मी कशा पद्धतीने तयार करायचा ते दाखवलेलेच आहे। ती व्हिडिओ तुम्ही चेक करून त्यानुसार हा मसाला घरच्या घरी तयार करू शकता। अगदी या ठिकाणी कच्ची बडीशोप, धने वगैरे ते वापरून हा मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तेल थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे आणखीन थोडंसं तेल यामध्ये टाकलेलं आहे।
यामध्ये सर्व मसाला या ठिकाणी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा। आता थोडीशी हळद मला कमी वाटते, त्यामुळे या ठिकाणी हा चिवड्याला रंग छान यावा यासाठी हळद मी पुन्हा एकदा यामध्ये टाकलेली आहे। त्याचबरोबर हा मसाला तयार करत असताना मी मीठ अगोदर त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं, परंतु आत्ता सध्या मसाला तयार करत असताना मी त्यामध्ये मिठाचा वापर केलेला नव्हता, त्यामुळे मीठ या ठिकाणी मी टाकलेलं आहे। आता मसाला छान असा आपला तळून झालेला आहे। हा सर्व मसाला पोह्यांना अगोदर व्यवस्थित असा लावून घ्यायचा। हे पहा, मसाला छान असा तयार केला आहे। हा जो चिवडा आहे थोडासा झणझणीत असतो, त्यामुळे या ठिकाणी मसाल्याचा वापर थोडासा मी जास्त क्वांटिटीमध्ये केलेला आहे। आता सर्व मसाला पोह्यांना व्यवस्थित असे हाताच्या साहाय्याने चोळून चोळून आपण लावून घेणार आहोत। मसाल्यासोबतच यामध्ये आपण पिठी साखरेची पावडर या ठिकाणी मिक्सरला दळून घेतलेली आहे, ती देखील टाकणार आहोत। गरम मसाला आहे, त्यामुळे या ठिकाणी साखर देखील त्यामध्ये व्यवस्थित अशी सर्व पोह्यांना लागली जाते, त्यामुळे या ठिकाणी साखर देखील लगेचच मी या ठिकाणी टाकली। थोडीशी गोड चव, जेवढी झणझणीत असते तेवढीच गोड चव देखील या चिवड्याला असते, त्यामुळे या ठिकाणी सर्वात शेवटी तुम्ही चिवडा टेस्ट करून त्यानुसार साखरेचं प्रमाण किंवा मीठ असेल त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। सुरुवातीला सांगितलेलं सर्व साहित्य यामध्ये टाकल्यानंतर चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, पोह्यांना व्यवस्थित असा सर्व मसाला लावून घ्यायचा। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व चिवड्याला व्यवस्थित असा मसाला लावल्यानंतर चिवडा छान असा तयार होत आलेला आहे। सर्वात शेवटी तळून घेतलेल्या सर्व जिन्नस यामध्ये टाकायच्या, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर टेस्ट करून पाहणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं मीठ मला कमी वाटतंय आणि साखर थोडीशी कमी वाटली, त्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये मीठ आणि साखर मी या ठिकाणी वापरलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा हा चिवडा छान असा मिक्स करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर कविताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। कमेंट बाजूला सरकून हाईप करायला विसरू नका। अगदी छान परफेक्ट असा चिवडा या ठिकाणी अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी बनवून तयार केलेला आहे। या ठिकाणी परफेक्ट रंग आलेला आहे, चवीला देखील खूप छान असा हा चिवडा बनवून झालेला आहे। तुम्ही देखील या दिवाळीला कोणते कोणते पदार्थ या ठिकाणी बनवून तयार केले हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर तुम्हाला कोणता पदार्थ आणखीन माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।